आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे। लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकीचे देखील वारे वाहू लागलेत। दरम्यान या निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रासह देशभरातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। लोकसभेला माझ्या विचारांचा खासदार निवडून दिला तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। बारामती येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील। मी खरंच मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलं, मला माझे धंदे पडले। राज्यात सर्वत्र राज्यसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।